यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे म्हणजे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला आज मी बनवते डब्यासाठी घेवड्याची भाजी. तर याची रेसिपी तुमच्या पण संग शेअर करणार तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपी पूर्ण बघा. टाकून जिरे घेते टाकून जिरे टाकलं 1 चमचा टाकते. तांबड तळून झाला आता घेवडा टाकते. चवीनुसार मीठ, हळद मस्त मिक्स करून द्यायचं. 15 मिनिटं आता बघा तळून घेतले, पाणी सुटलंय. आता एवढंच पाण्यामध्ये मी वाफेवर हिला शिजून घेणार आहे. ते वाफेवर शिजून घेऊ. तर इकडं तवा ठेवलाय तापत, त्यावर आता शेंगदाणे घेते भाजून. थोडे शेंगदाणे घेतले, याच्यात मी शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लसूण टाकणार आहे. शेंगदाणे झाले आता भाजून. लसणाच्या कांड्या घेतल्यात 5-6, हिरव्या मिरच्या घेतल्यात 5-6. जास्त तिखट नाही बनवणार. शेंगदाणे भाजून झाले, आता मिक्सरला फिरवून घेते. पाणी आता आपल्या घेवड्यामधलं सगळं आटत चाललं. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. आपण हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे याचंच वाटण केलं. वाटण टाकून अजून 15 मिनिटं चांगली शिजून घ्यायची. का तर आपल्या हळदी मिठामध्ये अर्धे शिजन अर्धे आपले मस्त याच्यात शिजन शेंगदाण्याच्या कुटात. मग भाजी एकदम रुचकर लागते खायला. 15 मिनिटं शिजून घे. भाजी आपली शिजून तयार झाली. घेवड्या शेंगाची सुकी भाजी तयार झाली. टिफिनसाठी या घरी खाण्यासाठी कोणी पाहुणे आले तर अशी सुकी भाजी केली, काय डाळ भात सुकी भाजी केली तरी पण होऊन जातं. तर नक्की आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल काय आयकॉन दाबायला विसरू नका. चला मंडळी, बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.